हॅलो 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 गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आपण आतापर्यंत ऑसिलेशन, त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट एक्सप्लेनेशन ऑफ पिरियॉडिक मोशन याला बघितलं. मी अशी अपेक्षा करतो की सगळेजण शिंदे फिजिक्स अकॅडमीचे सगळेजण हे व्हिडिओ लेक्चर्स, ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स बघत असतील. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय हे काही कमर्शियल पर्पज नाही आहे, आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. किंवा मी असं म्हणेन की आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनाच पहिलं प्राधान्य आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी बघावेत, चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि जे काही तुमच्या शंका आहेत सर, जसं की बोर्ड बरोबर दिसत नाही किंवा अजून काही जे असतील की क्लॅरिटी येत नाही, हां पण सर तुम्ही काळे दिसता, तुमचे केस वाढलेले आहेत वगैरे, या असल्या काही बकवास कमेंट नको आहेत. आपले समजण्यावरती जास्त फोकस दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल आम्हाला हा चॅप्टर कळाला पाहिजे, याकडं आम्ही फोकस दिलं पाहिजे. ठीक आहे. तर आपल्या इंडेक्सनुसार आपला तिसरा पॉईंट येतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्हाला दिसत असेल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मी याला आज एक्सप्लेन करणार. ठीक आहे. ओके. बघा आता तिसऱ्या पॉईंटमध्ये ना आपल्याला चॅप्टरचा जो कोअर पॉईंट आहे त्याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे किंवा त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. काय आपला तिसरा पॉईंट? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. याला आपण शॉर्टमध्ये एसएचएम म्हणू शकतो मित्रांनो, एसएचएम. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशनला एसएचएम म्हणू शकतो. सो याच्यानंतर मी थोडेसे शॉर्ट फॉर्म जर वापरले तर लक्षात ठेवायचे. ठीक. बरं, आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची ना मी डेफिनेशन लिहिली, वेळ वाचावा म्हणून मी याची डेफिनेशन लिहितोय, तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. डेफिनेशन काय बघा, टू अँड फ्रो. टू अँड फ्रो या शब्दाचा अर्थ काय होतोय सर? एखाद्या मेन पोझिशन पासून पार्टिकल दूर जाणे, परत त्याच ठिकाणी येणं, परत दूर जाणं, परत त्याच ठिकाणी येणं, या प्रकारच्या मोशनला आपण टू अँड फ्रो म्हणत असतो. बरं, हे मोशन लेफ्ट साइड राईट साइडलाच असलं पाहिजे असं काही नाही. या मेन पोझिशन पासून पार्टिकल वर गेला, परत खाली आला, परत खाली गेला, परत वर गेला, म्हणजे या मेन पोझिशन पासून असा अप डाऊन किंवा लेफ्ट राईट होत असेल तर याला आपण टू अँड फ्रो मोशन म्हणत असतो. हे आधीच्या लेक्चर्स मध्येही सांगितलं मी. सो स्टेटमेंट बघा काय. ठीक आहे. याचं स्टेटमेंट आहे की टू अँड फ्रो मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. याचा इथं कॉमा दिलाय मी. ठीक आहे. टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन वापरला आम्ही, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन वापरलं. ठीक आहे. अँड ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. सर हे स्टेटमेंट सिंपल हार्मोनिक मोशनला ना करेक्ट डिफाईन करतं, पण प्रॉब्लेम असा आहे की स्टेटमेंटवरनं याची फील येत नाही किंवा ते 100% कळत नाही. याकरता आपल्याला एका एक्झाम्पलची मदत घ्यावी लागेल. ठीक आहे. मी अशी अपेक्षा करतो की हे स्टेटमेंट तुम्हाला ऍटलिस्ट दिसला असेल, व्यवस्थित दिसत असेल, तुम्ही हे नोट डाऊन कराल. ठीक आहे. मला याला एक्सप्लेन करायचं. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ना या सगळ्या वर्ड्सलाच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि तोच या पॉईंटचा या पॉईंटमध्ये तेवढंच बघायचं आहे आपल्याला. क्लिअर. सो आता बघा मी एक एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल आपलं नेहमीप्रमाणे एक स्प्रिंग आहे, याला एक मी ऑब्जेक्ट कनेक्ट केलाय असा, ज्याचं मास एम आहे. ठीक आहे. आणि ही बॉडी सध्या या पोझिशन मध्ये आहे किंवा ही सिस्टीम या पोझिशन मध्ये आहे, म्हणजे रेस्ट मध्ये आहे इथे. ठीक आहे की नाही? इथं रेस्ट मध्ये आहे ना हा वाला स्प्रिंग आणि हा ऑब्जेक्ट. मग रेस्ट मध्ये आहे म्हणजे सर याच्याकडं पोटेन्शियल एनर्जी आपण मिनिमम असते असं सांगितलं होतं किंवा झिरो असते असं कन्सिडर केलं तर काय हरकत नाही. बरं, याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होतोय? सध्या झिरो. याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? झिरो. माहिती आहे ना, रेस्ट मध्ये आहे बॉडी. बरं, आता आपण काय करतोय की इथं एक एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट करतोय, म्हणजे इथं मी असा एक एक्सटर्नल फोर्स लावतोय आणि याला ओढतोय. मग आम्हाला माहिती आहे डेवल्यानंतर याच्या मेन पोझिशनच्या अक्रॉस टू अँड फ्रो होईल. क्लिअर आहे की नाही? टू अँड फ्रो तर व्हायलाच पाहिजे ना, आपल्या सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशन मध्ये त्याची गरज आहे. ठीक आहे. मग मी असं इमॅजिन करतोय की तुम्ही इथं असा फोर्स लावला आणि हा टू अँड फ्रो करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, एक्सटर्नल फोर्स हे काय आपल्या कामाचं नाही. आपला कोणत्या कामाचा फोर्स आहे? या स्प्रिंग मध्ये जनरेट होणारा रिस्टोरिंग फोर्स आपल्या कामाचा आहे. लक्षात येते? सो आता तुम्ही इमॅजिन असं करायचं की मी इथं फोर्स एक्झर्ट केला आणि ही बॉडी ना टू अँड फ्रो हिच्या मेन पोझिशनच्या अबाउट होते आणि टू अँड फ्रो मेन पोझिशनच्या अबाउट होत असेल तर तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात यायला पाहिजे, या स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. ठीक आहे. इथे सध्या झिरो आहे, पण फोर्स लावल्यानंतर इथं रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. मी याची एक्सटेंड झालेली एक कंडिशन अजून आणि एक्सटेंड होऊन परत कॉम्प्रेस पण होईल एक्सटर्नल फोर्स म्हणून. त्या दोन्ही डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. आपण असं कन्सिडर करू की इथे ती एक्सटेंड झाली स्प्रिंग,
ठीक, हे एक्सटेंडेड स्प्रिंगचं दाखवलं, हेच एवढंच मास आहे, कमी जास्त होत असेल थोडंसं. म्हणजे ही होती मेन पोझिशन. ठीक आहे, एफ एक्सटर्नल मुळे तो इकडे आला. ठीक आहे, याला आपण राईट एक्स्ट्रीम म्हणजे राईट साईडला किती जास्तीत जास्त दूर गेला, किंवा एक्स्ट्रीम म्हणजे राईट साईडचं टोक कोणतं आहे, तर हे आहे टोक. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा कॉम्प्रेस पण होईल ना. ठीक आहे, कॉम्प्रेस झाल्यानंतर त्याची सिच्युएशन काढावं लागेल सर. मग आपल्याला ते कशा पद्धतीने काढता येईल, आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल. लक्षात येते का? ठीक आहे, ही आहे मेन पोझिशन. हा आहे त्याचा कॉम्प्रेस झाल्याच्या नंतरची कंडिशन. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथं रिस्टोरिंग फोर्स तयार होईल असं आपण म्हणतोय, कारण या डायरेक्शनला मी एक्सटर्नल फोर्स इथं एक्झर्ट करतोय. क्लिअर आहे की नाही? बघा या स्टेटमेंटला आपल्याला एक्सप्लेन करायचं, हे विसरायचं. आता मला एक गोष्ट सांगा, जर का मी पहिली गोष्ट म्हणजे मीन पोझिशन ही होती, ही लाईन डॉटेड लाईन म्हणजे कोणती आहे? मीन पोझिशन. ही डॉटेड लाईन म्हणजे काय दाखवतोय मी, काय दाखवली की ही राईट एक्स्ट्रीम. आर ई म्हणजे काय? राईट एक्स्ट्रीम. ही मेन पोझिशन. ठीक आहे ना, ही मेन पोझिशन सुरुवातीला इथे होता. राईट एक्स्ट्रीमचा अर्थ राईट साईडला जास्तीत जास्त किती दूर गेला, आणि याला लेफ्ट एक्स्ट्रीम म्हणावं लागेल मित्रांनो. लेफ्ट एक्स्ट्रीम म्हणावं लागेल, कारण लेफ्ट साईडला तो किती आला मेन पोझिशन पासून. जसा मेन पोझिशन पासून राईट साईडला गेला तसाच मेन पोझिशन पासून लेफ्ट साईडला पण गेला ना. म्हणजे थोडक्यात हा जो ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास एम, त्यांनी डिस्प्लेसमेंट केलं की नाही हो सर, एक्स नावाचं. ओरिजिनल पोझिशन पासून जेवढा डिस्प्लेस झाला त्याला आपण एक्स म्हणूया, आणि ओरिजिनल पोझिशन पासून लेफ्ट साईडला जेवढा डिस्प्लेस झाला त्याला पण आपण एक्स म्हणूयात. तुम्हाला ही गोष्ट कळते का सांगा, की मेन पोझिशन पासून राईट साईडला डिस्प्लेस झाला एक्स, लेफ्ट साईडला डिस्प्लेस झाला एक्स. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी इकडे एक्स वापरला आणि इकडे पण एक्स वापरला. आता या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये तुम्हाला ना हे एक्स जास्त दिसतोय, हा एक्स कमी दिसतोय, पण तसं होणार नाहीये. तो मेन पोझिशन पासून राईट साईडला जेवढा गेला तेवढाच मेन पोझिशन पासून लेफ्ट साईडला पण जाणार आहे. म्हणून मी एक्स आणि एक्स सारखं दाखवलं. दिसताना हे मोठं दिसतंय, हे छोटं दिसतंय. सो आता आपण तेवढं कन्सिडर करूयात ना, की ठीक आहे ना, बोर्डचं वगैरे एवढं आपण कन्सिडर करू. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे, दिसत नाहीये मला मान्य आहे, पण सारखं आहे. क्लिअर काय पर्यंत? मी डिस्प्लेसमेंट तुम्हाला सांगितली या आपल्या ऑब्जेक्टची. ठीक आहे, डिस्प्लेस एक्स झाला. मला एक गोष्ट अजून सांगा, की हे डिस्प्लेस होत असताना हा रिस्टोरिंग फोर्स जनरेट झालेला आहे एफ एक्सटर्नल. याची डायरेक्शन कुठे राहणार आहे? रिस्टोरिंग फोर्स आपण असं थोडक्यात असं कन्सिडर करू की रिस्टोरिंग फोर्स बोलतोय. रिस्टोरिंग फोर्सचं काय म्हणणं असतं बघा. रिस्टोरिंग फोर्स म्हणताना मला ना या ऑब्जेक्टला याच्या मेन पोझिशनलाच ठेवायचं आहे. तुम्ही काही करा, रिस्टोरिंग फोर्सचं म्हणणं असं असतं की या ऑब्जेक्टला मी मेन पोझिशनलाच ठेवणार. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स या एफ एक्सटर्नलच्या किंवा या एफ एक्सटर्नल या एफ एक्सटर्नल मुळे जे तयार झालेले पॅरामीटर्स आहेत मोशनचे त्याच्या अपोजिट असतो. म्हणजे जर आमची बॉडी मेन पोझिशन पासून राईट एक्स्ट्रीमला जाणार असेल तर रिस्टोरिंग फोर्स त्याला मेन पोझिशनला घेऊन येईल. म्हणजे डायरेक्शन कुठं राहील सर? यावेळेस इकडे राहील. ठीक आहे, हे झाला एफ आर, हा झाला एक्स, बरोबर आहे की नाही? आणि जर का तो कॉम्प्रेस होत असेल तर अशा वेळेस रिस्टोरिंग फोर्सचं नेचर अगेन या एक्सच्या अपोजिट होईल. म्हणजे आता या कंडिशनला इथला रिस्टोरिंग फोर्स या ऑब्जेक्टला अगेन मेन पोझिशनला घेऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे इथे दाखवावं लागेल मला एफ आर. कळते का तुम्हाला? रिस्टोरिंग फोर्सचं नेहमी काम काय राहणार आहे? आता हे कन्सेप्ट आहे, याला जरा फील करा, म्हणजे याला थोडंसं इमॅजिन करा. रिस्टोरिंग फोर्सला या ऑब्जेक्टला त्याच्या मेन पोझिशनलाच आणायचं, नेहमी त्याला तसंच करायचं. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. ठीक, म्हणून तो राईट एक्स्ट्रीमला गेल्यानंतर मेन पोझिशनला इकडे घेऊन आला, मेन पोझिशनला घेऊन आला. पण आता हे एक्सटेंड झालं होतं ना, तर त्यामुळे त्याच्याकडे इनर्शिया आला. तर इनर्शियामुळे तो लेफ्ट एक्स्ट्रीमला पण आला. लेफ्ट एक्स्ट्रीमला आल्यानंतर या रिस्टोरिंग फोर्सचं नेचर काय झालं? या रिस्टोरिंग फोर्सचं नेचर ठीक आहे, त्याला मेन पोझिशनकडे घेऊन जाण्याचं झालं, म्हणजे परत इकडच्या डायरेक्शनला झाला तो. ठीक, म्हणजे थोडक्यात मला सांगा या दोघांची डायरेक्शन कशी आहे सर? प्रत्येक वेळेस, या वेळेस सुद्धा आणि या वेळेस अपोजिट आहे. म्हणजे एफ अँड एक्स आर अपोजिट इन डायरेक्शन. त्यांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत. हे क्लिअर झालं का आम्हाला? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स आहे ना, आणि हा डिस्प्लेसमेंट आहे. मी डिस्प्लेसमेंट म्हटलं तर म्हणजे हे दोघे जण वेक्टर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या डायरेक्शन हे आम्हाला समजून घ्यावे लागतील ना. स्केलर असतं तर आपण डायरेक्शनकडे कॉन्सन्ट्रेट केलं नसतं, पण वेक्टर आहेत म्हणून त्यांच्या डायरेक्शन पण लक्षात घ्यावे लागतील. आम्हाला आतापर्यंत काय लक्षात आलं की दीज रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन नेचर.
आता अजून मला एक छोटासा कन्सेप्ट आहे. मला एक गोष्ट सांगा, या डिस्प्लेसमेंटची जेवढी व्हॅल्यू राहील तेवढा जास्त हा रिस्टोरिंग फोर्स राहील. म्हणजे काय हो सर, म्हणजे मी जेवढं याला इकडच्या साईडला ओढलं, हा एक्स या मेन पोझिशन पासून जेवढा डिस्प्लेस झाली बॉडी, जेवढा डिस्प्लेस झाला हा ऑब्जेक्ट, तेवढाच रिस्टोरिंग फोर्स जास्त होईल. तुम्ही असं कन्सिडर करा ना की आमच्या हातात एक स्प्रिंग आहे आणि असा एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलाय आम्ही, त्याला आम्ही असं ओढतोय. मग जेवढं जास्त ओढलं, मेन पोझिशन पासून जेवढा जास्त ओढला तेवढा जास्त ही एक्सटेंड होईल, म्हणजे तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. म्हणजे जेवढा जास्त एक्स तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स. जर तुम्ही छोटासाच एक्स दिला तर रिस्टोरिंग फोर्स पण छोटा येईल. लेफ्ट साइडला पण तसंच होईल. बघा हे राईट साइडला जे आपण बोलतोय ना, ते एक्झॅक्ट सगळं लेफ्ट साइडला होणार आहे. बेसिकली लेफ्ट साइड इज दी रेप्लिका ऑफ राईट साइड ना. एक्झॅक्ट म्हणजे निगेटिव्ह साइन मध्ये निगेटिव्ह राहतील इकडे सगळ्या गोष्टी, पण जसं इकडे होतंय तसंच लेफ्ट साइडला होईल. क्लिअर आहे की? सो आपण एका साइडलाच बोलूयात. बरं, मग आता तुम्हाला काय कळालं की जेवढा जास्त एक्स तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स. जर छोटूसा एक्स तर छोटूसा एफ आर रिस्टोरिंग फोर्स. जर मोठा एक्स मी याला ना इथपर्यंत असं ढकललं, म्हणजे जास्तीत जास्त एक्स क्रिएट केला, तर हा एफ आर पण जास्त होईल. म्हणजे मला थोडक्यात काय म्हणायचं आहे मित्रांनो, की एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. क्लिअर आहे का? बोला. एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स ना. जर तुम्ही एक्स जास्त दिला तर एफ आर पण जास्त होतोय. क्लिअर आहे? मला वाटतं की याच्यात काही अवघड नाही. मग मला सांगा, एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स हे आपण जर म्हणत असू तर त्याला डायरेक्शन सोबत मी असं म्हणू शकतो का सर, एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. कारण याच्यामध्ये ना आपण डायरेक्शन कन्सिडर नाही केली. दिस इज मोर करेक्ट ना, हे बरोबर आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्शन कन्सिडर केली ना, सो याला मी मिटवतोय आणि याला ठेवतोय. एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स, हे करेक्ट स्टेटमेंट म्हणलं. ठीक आहे, आधीचं पण बरोबर होतं, पण त्या आधीच्या याच्यात आपण त्यांच्या डायरेक्शन कन्सिडर होत्या केलं. क्लिअर आहे का? आता रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. याला जरा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला काढा बरं का. काय होईल हे, एफ आर इज इक्वल टू मायनस के एक्स. ठीक आहे, मायनस के एक्स, वेअर के इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. याला डायरेक्टली प्रोपोर्शनलला आपण काढला आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतली ना, बाकी मायनस जशाला तसं एक्स जशाला तसं, म्हणून या केला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात. बरं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे ना, याला स्प्रिंग कॉन्स्टंट पण म्हणतात. ठीक आहे, अजून याचं नाव ऑर मध्ये फोर्स कॉन्स्टंट पण आहे. फोर्स कॉन्स्टंट, बिकॉज इट इज फोर्स कॉन्स्टंट ना. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ना, म्हणून या केचं नाव काय काय बघा, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि फोर्स कॉन्स्टंट. मी अशी अपेक्षा करतो की हे तुम्ही सगळं नोट डाऊन करा. सर हे खूप महत्वाचं आहे, हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे, हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. बघा, जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्हाला एसएचएम ओळखायचं आहे, असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर तुम्ही काय बघणार? सगळ्यात आधी तुम्ही बघणार की एफ आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स आहे की नाही. म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये किंवा एखाद्या मोशन मध्ये रिस्टोरिंग फोर्स हे डिस्प्लेसमेंट सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल, निगेटिव्ह साईनच्या सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असत तर ती आयडेंटिटी आहे लिनियर एसएचएमची. क्लिअर आहे का? सर हे आयडेंटिटी आहे म्हणतोय मी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची. जशी सर्क्युलर मोशनची काय आयडेंटिटी आहे सर, जर सेंट्रिपिटल फोर्स असेल तर सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे की नाही? सर्क्युलर मोशन ओळखायचं असेल तर आपण काय सांगितलं होतं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स. इट इज नेसेसरी पॅरामीटर्स ना फॉर डुईंग अ सर्क्युलर मोशन. म्हणजे जर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स असेल तर सर्क्युलर मोशन असेल. हे स्टेटमेंट लिहिलेलं आहेत आपण. मग मला आता असं म्हणायचं, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स असं असेल तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. बघा किती सोपं आहे. क्लिअर? रोटेशनल मोशनची पण आयडेंटिटी अशी, जर एखाद्या ऍक्सिसच्या अबाउट त्या सिस्टीम मधले किंवा बॉडी मधले सगळेच्या सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतील अबाउट अ फिक्स पॉइंट, कॉमन पॉइंट विथ डिफरंट रेडियस ना. एखाद्या बॉडीमध्ये सगळेच्या सगळे पार्टिकल्स एका फिक्स पॉइंटच्या अबाउट सर्क्युलर मोशन करतात. ठीक आहे, तर त्याला आपण रोटेशनल मोशन म्हटलं होतं. म्हणजे तिथेही आयडेंटिटी होती ना, एका पॉइंटच्या अबाउट जर सर्क्युलर मोशन करतायत विथ डिफरंट रेडियस, कॉमन पॉइंट असं म्हटलं होतं आपण. लक्षात येते का तुम्हाला? हे नोट डाऊन करून घ्या, हे फार महत्वाचं आहे. एफ आर इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. ठीक आहे, मी याला थोड्या वेळासाठी आता मिटवतोय. ठीक, आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं थोडंसं इथं हा टॉपिक संपला. हा टॉपिक इथे संपला म्हणजे एवढंच आहे या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, एवढंच बघायचं होतं आपल्याला. फक्त आता मला थोडंसं तुम्हाला अजून या ठिकाणी डिस्कशन असं करायचं आहे की मला जरा या दोन सिच्युएशन बद्दल
इमॅजिन करून दाखवा बरं का, किंवा थोडंसं कन्सिडर करा या दोन सिच्युएशन बघा. ही मीन पोझिशन होती आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन होती. मग मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती आहे सर? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे ही राईट एक्स्ट्रीम आहे ना आमची, राईट एक्स्ट्रीमला मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट किती झाली? मॅक्झिमम झाली. आणि या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच अँप्लिट्यूड म्हणतात. ए का? पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह ए का बरं घेतला मी? कारण मीन पोझिशन पासून राईट एक्स्ट्रीमला गेला असतो. राईट एक्स्ट्रीमला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करत असतो, लेफ्ट एक्स्ट्रीमला आपण निगेटिव्ह कन्सिडर करत असतो. क्लिअर ना? म्हणून मी पॉझिटिव्ह हे साइन वापरलं. आणि ए का बरं? बिकॉज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. हे याच्या आधी आपण बघितलेलं आहे. क्लिअर आहे की नाही? म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट किती असते पार्टिकलची? 0. ठीक आहे. इथं डिस्प्लेसमेंट लेफ्ट एक्स्ट्रीम किंवा राईट एक्स्ट्रीमला किती असते? मॅक्झिमम असते. क्लिअर? सर मला इथं फोर्स किती होता सांगा? रिस्टोरिंग फोर्स म्हणतोय. इथं रिस्टोरिंग फोर्स 0 होता कारण एक्सटर्नल फोर्स अप्लायच नाही केला. सर इथं फोर्स किती असायला पाहिजे? रिस्टोरिंग फोर्स मॅक्झिमम असायला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? कारण इथून तो इथपर्यंत गेला म्हणजे मॅक्झिमम जेवढा तयार व्हायचा होता या रिस्टोरिंग फोर्सला तेवढा तयार झाला ना तो. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट 0, इथं मॅक्झिमम, इथं फोर्स 0, इथं फोर्स मॅक्झिमम. क्लिअर आहे की नाही? मला सांगा जर फोर्स 0 असेल तर ऍक्सेलरेशन पण 0, बिकॉज एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. इथं ऍक्सेलरेशन मॅक्झिमम राहील आता. क्लिअर आहे की नाही? ओके, ही कळतायत गोष्टी. सर एकदा आता बघा सगळ्यात पॅरामीटर झालेत ना, डिस्प्लेसमेंट झालं, ऍक्सेलरेशन झालं, फोर्स झाला. एकदा व्हेलॉसिटी सांगा. इथं व्हेलॉसिटी किती राहील? इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम राहील ना, आणि इथं व्हेलॉसिटी किती राहील? 0 राहील. थोडंसं हे व्हेलॉसिटीचं ना लक्षात ठेवा. मी याच्या नंतरच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित एक्सप्लेन करेन. मला माहिती आहे हे कळालं नसेल तुम्हाला की इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम कसं काय म्हणताय सर तुम्ही. पण इथं व्हेलॉसिटी तर 0 राहील ना. ओरिजिनल पोझिशन किंवा मीन पोझिशन पासून मॅक्झिममला गेला. मॅक्झिममला गेल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ टाइम साठी तो तिथं थांबेल ना, आणि त्याच्यानंतर मीन पोझिशनला येईल. म्हणजे इथं थांबला याचा अर्थ काय? लेफ्ट एक्स्ट्रीम असो किंवा राईट एक्स्ट्रीम असो, त्या एक्स्ट्रीमला जाऊन ती आमची बॉडी तिथं थांबणार आहे ना. मग थांबला म्हणजे व्हेलॉसिटी 0 झाली. आणि मग येताना ते मॅक्झिमम स्पीड नाही ना इथं. ठीक आहे. त्यामुळे मग इथं व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्झिमम होत असते. क्लिअर आहे का? मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. इथं मीन पोझिशनला एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट 0, एफ 0, ए 0, व्ही मॅक्स व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. हे कळणार नाही आत्ताच, येणाऱ्या लेक्चर्स मध्ये कळेल. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स मॅक्झिमम, एफ मॅक्झिमम, ए मॅक्झिमम, व्ही 0. क्लिअर? या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये एवढंच होतं. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.